हरिओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 3. नारदांची चिंता दुराचरण. वेदमहर्षी श्री व्यासमुनींची साहित्य निर्मिती असलेले देवर्षी नारद मुनी जसा त्रिकाल संचार करत असत तसेच ते त्रिभुवनातही संचार करत असत. याचबरोबर देव, दानव, पुरुष, स्त्रिया असे सर्व त्यांचा आदर सत्कार करत असत. कारण वेदर्षी श्री व्यासमुनींनी भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असे सर्व तीनही काळांचा स्पर्श करणारे वाङ्मय निर्माण केले. वेद इत्यादी वाङ्मय म्हणजे भूतकाळ. ते पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र असल्यामुळे ते द्वापरयुगाच्या कालखंडात होते, तो त्यांचा वर्तमान काळ. आणि कलियुगावर टिप्पणी म्हणजे भविष्यकाळ. यामुळे आपोआपच कृतयुगापासून कलियुगापर्यंतच्या सुरुवातीच्या कालखंडापर्यंतच्या घडामोडीवर त्यांनी साहित्याची निर्मिती केली. या सर्व साहित्यामध्ये त्यांचा जो नारद संचार करत असे, म्हणून नारद त्रिकालात संचार करत असत. जसे त्रिकाळ समाविष्ट असलेले वाङ्मय वेदमहर्षी श्री व्यासमुनींनी निर्माण केले, तसेच त्यांच्या वाङ्मयात स्वर्गलोक, मर्त्यलोक, नरकलोक या तीनही भुवनांमधील घडामोडी समाविष्ट आहेत. या सर्व साहित्यामध्ये त्यांचा जो नारद संचार करत असे, म्हणून नारद त्रिभुवनात संचार करत असत. नारद ब्रह्मदेवाचा पुत्र मानल्यामुळे तोही कालातीत, स्थलातीत संचारी झाला. यात त्याला कसलीही अडचण आली नाही. तसेच ब्रह्मदेवाचा पुत्र असल्यामुळे नारद देव आणि असुर यांच्याशी संवाद साधायला अडचण आली नाही. याचप्रमाणे नारद स्त्रैण असल्यामुळे राजदरबाराबरोबरच त्यांचा अंतःपुरातही संचार करण्यात काहीही अडचण आली नाही. ते अजातशत्रू म्हणून मानले गेले. अशा प्रकारे नारदांचा स्थलकाललिंग अबाधित संचार असल्यामुळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे संवाद साधण्यासाठी, बातम्या पसरविण्यासाठी नारदांचा फार छान उपयोग वेदर्षी श्री व्यासमुनींच्या वाङ्मयात केलेला आढळतो. यामुळे नारदांना ब्रह्मांडामधील आद्य पत्रकार असेही म्हणण्यात येते. यामुळे कलियुगामध्ये काय करावे याचा संदेश नारदांमार्फत वेदमहर्षी श्री व्यासमुनी मानवाला देत आहेत. देवर्षी नारद मुनीने कलियुगामधील दुराचाराबद्दल आणखी पुढील चिंता ब्रह्मदेवासमोर व्यक्त केली. परापवाद निराताः परद्रव्याभिलाषिणः परस्त्री सक्त मनसः परिहिंसापरायणाः. कलियुगामध्ये लोक इतरांची निंदा नालस्ती करण्यात धन्य मानतील. त्यांना दुसऱ्यांच्या धनाचा मोह, लोभ होईल. ते परक्यांच्या स्त्रीसाठी मनापासून कामासक्त होतील. ते इतरांची हिंसा करण्यात पटाईत होतील. आता आपण हे सगळं हळूहळू एक एक पाहूया. 1. कलियुगामध्ये लोक इतरांची निंदा नालस्ती करण्यात धन्यता मानतील. आपण पाहतो की लोक परनिंदा करायला फार उत्सुक असतात. एखादे टोळके एकत्र जमले की ते हजर सभासद वजा करून इतरांचे यथेच्छ मनमुराद खालच्या पातळीवर जाऊन अतिशय चवीने निंदा करत असतात. लोकांना इतरांना नावे ठेवण्यात इतका रस का असतो? कारण यामागे त्यांचा सुप्त मत्सर हेवा असतो. विशेष करून जो परिस्थितीने, शिक्षणाने किंवा अशाच काही कारणाने आपल्यापेक्षा जरा जास्तच वर असतो, त्याची चार चौघात टिंगल करण्यात धन्यता वाटते. आपल्यामधील न्यून अशा पद्धतीने भरून काढले जाते. ऐकणारेही यात सामील होतात. यात विशेष असा आहे की कोणाचे काही चांगले झाले आणि कोणी त्याचा उल्लेख केला की यात काय विशेष असा तुच्छ शेरा मारून तो विषय अल्प वेळेत आटोपता घेतला जातो. परंतु कोणाचे काही वाईट झाले की अरे काय सांगतोस, काय वाटलं नव्हतं असं असेल म्हणून, आणि तो विषय चघळ भरपूर वेळ सुरू ठेवला जातो. हे लक्षात येत नाही की जेव्हा आपण गैरहजर असतो तेव्हा आपली अशीच निंदा केली जात असणार. 2.
त्यांना दुसऱ्यांच्या धनाचा मोह लोभ होईल. असतील शिते तर जमतील भुटे अशी म्हणच आहे. धनलोभ्याचा कोणाशी काही फारसा परिचय नसतो, परंतु तो जेव्हा धनाढ्य होतो तेव्हा तो त्याचा अगदी जवळचा होतो. काहीतरी ओढून ताणून त्याच्याशी बराच जुना संबंध आहे असे भासविले जाते, सलगी केली जाते आणि एखाद्या बेसावध क्षणी पैशांची मागणी केली जाते. जर त्याने दिले तर ते गुपित ठेवले जाते, परंतु जर दिले नाही तर याला माज आलाय, जाण नाही वगैरे चार चौघात निंदा केली जाते. एखाद्याला मोठ्या अधिकाराची जागा मिळते, लगेच लोभी त्याची स्तुती करू लागतो. तो चार चौघात सांगतो की त्याचे याचे खास स्पेशल संबंध आहेत. मग त्याच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन काही कामे करून घेतली जातात. न केल्यास एवढा कसला आला आहे तोरा असा शेरा मारला जातो. माझ्याकडे काही साधक चारचाकी गाडी कोणी गाडी ड्रायव्हर येऊन योग साधनेला येत असत. ते पाहून एक साधक अशांचा उल्लेख मोठा माणूस असा करत असत. म्हणजे आर्थिक श्रीमंती हे त्यांचे मोठेपणाचे मोजमाप होते. मग अशा मोठ्या साधकांजवळ ते सलगी करत असत. त्यांच्या कचेरीत सहजच म्हणून जाये करत असत आणि अशा मोठ्यांकडून ते त्यांची आर्थिक कामे करवून घेत असत. 3. ते परक्यांच्या स्त्रीसाठी मनामधून कामासक्त होतील. कोणी मदन गोपाळ असतो. या मदन गोपाळाचा स्त्रियांमध्ये फार वावर असतो. हळदी कुंकासारख्या फक्त स्त्रियांच्या कार्यक्रमाचे ठिकाणी हा बहिणीला किंवा बायकोला सोडायच्या निमित्ताने जाऊन तेथे जरा वेळ घोटाळून येणार. पुलंनी व्यक्ती आणि वल्ली यामध्ये नाथा कामत या व्यक्तिरेखेबद्दल लिहिले आहे. नाथा कामत आता 40च्या आसपास आला, तरी आज देखील कॉलेज उघडायच्या वेळी जुन्या बायका अष्टविनायकाचे व्रत करून पालीचा पोळ्याचा असे सगळे गणपती करून येतात. तसा जून 21 ते जून 30च्या आठवड्यात नाथा विल्सन ते रुईया चक्रा मारून शिजन कसा काय आहे हे पाहून येतो. एकदा असेच माझ्या परिचयाचे असलेले 2 अगदी घट्ट मैत्री असलेले मित्र अचानक एकमेकांशी खुन्नस घेतल्यासारखे एकमेकांचे सर्वांसमोर टिंगलटवाळी करू लागले. याचे मला फार आश्चर्य वाटले, परंतु लवकरच बहिर्जी नाईकाने याचे गुपित उघड केले की ते एकाच तरुणीसाठी मदन गोपाळ झालेले आहेत. विशेष म्हणजे ती तरुणी दोघांनाही झुलवत ठेवत तिची कामे त्यांच्याकडून करवून घेते. त्या दोघांमध्ये तिची कामे कोण करतो याची स्पर्धा लागलेली आहे. 4. ते दुसऱ्यांची हिंसा करण्यात पटाईत होतील. येथे दुसऱ्यांची हा शब्द जरा खटकणारा आहे, कारण हिंसा इतरांचीच केली जाते. कोणी स्वतःची हिंसा करत नाही, परंतु या शब्दाने सांगायचा हेतू असा आहे की असे हिंसक स्वतःचे कुटुंबीय, नातेवाईक, संबंधी यांच्याखेरीज अन्य जणांची हिंसा करतात. येथे हत्या असे म्हटलेले नाही, हिंसा असे म्हटलेले आहे. याचा अर्थ येथे काये वाचे मने हिंसा अपेक्षित आहे. कोणी भेटला की तुच्छतापूर्वक तोंड वाकडे करणे ही कायिक दैहिक हिंसा आहे. कोणी घालून पाडून बोलून हिंसा करतो, त्याला वाचे हिंसा म्हणतात. कोणी मनामधून एखाद्याला लाखोली वाहत वरवर मात्र गोड बोलतो, ही मने हिंसा आहे. सरकारशी मतभेद झाले की सरकारी मालमत्तेवर दगडफेक, सरकारी मालमत्तेची जाळपोळ, खालच्या पातळीवर सरकारवर ताशेरे ही हिंसा आहे. कोणाशी मतभेद झाले की त्याच्या घरावर, गाडीवर दगड मारणे, त्याच्याबद्दल अर्वाच्य बोलणे ही हिंसा आहे. हिंसा याचा हत्या असा अर्थ घेतला तर वैमनस्य आल्यावर अशाला ठार मारणे, संपत्तीच्या लालसेने एखाद्याला ठार मारणे किंवा कोणाकडून सुपारी घेऊन एखाद्याला ठार करणे ही हिंसा आहे. देवर्षी नारद मुनी दुराचाराबद्दल ब्रह्मदेवापुढे आणखी चिंता व्यक्त करतात. देहात्मदृष्टयो मूढा नास्तिकाः पशुबुद्धयः माता पितृ कृतद्वेषाः स्त्रीदेवाः कामकिंकराः. हे मूर्ख लोक देहाच्याच ठिकाणी आत्मबुद्धी असणारे आणि नास्तिक असतील,
त्यांची बुद्धी पशूंप्रमाणे असेल, ते मातापित्याचा कृतज्ञपणे द्वेष करतील, ते कामवासनेचे गुलाम होऊन स्त्रीला देवासमान मानतील. आपण हे सगळं आता एक एक पाहूया. 1. हे मूर्ख लोक देहाच्याच ठिकाणी आत्मबुद्धी असणारे आणि नास्तिक असतील. कलियुगामध्ये लोक आत्मा, देव वगैरे काहीही जुमानणार नाहीत. आपल्या ऋषीने अथक प्रयत्न करून ब्रह्मांडामधील अत्युच्च असा सूक्ष्मातिसूक्ष्म असलेला आत्मशोध लावला. यावर आपण त्याचाच अंश आहोत आणि या संबंधाने महान असे आत्मतत्त्वज्ञान सांगितले. आपल्या जीवित असण्याचे मर्म, गुह्य कारण सांगितले आणि यासाठी आत्मोपासना कशी अत्यावश्यक आहे हे सविस्तर विशद केले. परंतु कलियुगामध्ये याची जाण, याचे महत्त्व, याची कदर कोणालाही नाही. कारण आत्मतत्त्व असे काही असले तर ते दिसत नाही, जाणवत नाही. यासाठी परमशुद्ध पवित्र असावे लागते, हेच पटत नाही. कारण देहादी इंद्रियाने मिळणारे सौख्य कसे जाणवते? परंतु यासाठी शुद्ध पवित्र असण्यापेक्षा अशुद्ध पवित्र असल्यामुळे देह सौख्य जाणवते, हे या लोकांना समजणे अशक्य झाले आहे. आणि अशुचीमुळे आपल्या सर्व जवळ देहामध्ये असूनही आत्मा जाणवत नाही असे सांगणे यांना वेडपटपणाचे वाटते. यामुळे लोक मूलतःच, जन्मतःच, निसर्गतःच आस्तिक असूनही नास्तिक असल्यासारखे झाले आहेत. साधना, उपासना भौतिकापासून दूर होण्यासाठी करायची असते असे सांगितल्यावर, देहातीत झाल्यावर भौतिकाचे उपभोग कसे घ्यायचे हा प्रश्न त्यांना पडतो. हे सर्व मागील 84 लक्ष देहांमध्ये करून झाले आहे. आता या सर्वापासून मुक्त व्हायचे आहे हे तर पटणे संपूर्ण असंभव आहे. 2. त्यांची बुद्धी पशूंप्रमाणे असेल. जिथे मानवाला मानवताच समजत नाही, तिथे मानवी जीवन प्रणाली कोठून असणार? पशूंचा नित्य कार्यक्रम असा आहे. जगण्यासाठी अन्नशोधनार्थ प्रत्येक वेळी मरणाची लढाई करणे, जगल्यास शिकार खाऊन जगणे, स्वसंरक्षण करणे, हल्ला मोठा असल्यास पळून जाणे, लहान असल्यास त्याला मारणे, प्रजोत्पादन करणे, अपत्यांचा सांभाळ करणे, अन्य वेळी आराम पडून राहणे. अत्यल्प बुद्धी, स्मृती असल्यामुळे आपापसात संबंध, भावना वगैरे क्षणिक असतात. यामुळे कोणीही कोणाशी कसाही वागतो. मानवाचे कलियुगात हे असेच नव्हे तर याहीपेक्षा महाभयावह झाले आहे. आपले साध्य झाल्याचे कारण येनकेन प्रकारेनं पैसे, संपत्ती, सत्ता, चैन, मौज, मजा, चंगळ यासाठी मानव कोणत्याही थराला जुलूम, जबरदस्ती, दंडेली, भांडण, मारामारी, खून करतो. त्याला बुद्धी असल्यामुळे तो हे सर्व वरवर सभ्यपणाचा आव आणून प्रत्यक्ष थंडपणे, छुपेपणाने करतो. यापेक्षा पशु परवडले. तेथे मारेन नाही तर मरेन तरी असे मोकळे वर्तन असते. मानव दररोज यातना देत ठेवतो. मानवाची कामवासना अत्यंत हिडीस, घृणास्पद, अमानुष, क्रूर, निर्दयी झाली आहे. ती इतक्या विकृत थराला गेली आहे की त्याच्या मर्जीप्रमाणे शमन न झाल्यास तो सामान्य माणसाच्या अंगावर काटा आणणारे विकृत कृत्य करतो. सहचाराच्या देहाचे हाल करतो, चेहरा विद्रूप करतो, देहाचे तुकडे करतो, खून करतो. हे सर्व पशूंपेक्षाही महाभयावह आहे. 3. ते मातापित्याचा कृतज्ञपणे द्वेष करतील. या कलियुगात आपण पाहत आहोत की मातापिता वाऱ्यावर सोडले जातात. त्यांना वृद्धाश्रमात सोडले जाते. त्यांना घरामधून बेसहाय्यपणे हाकलून दिले जाते. आता सरकारला मातापिता यांचा सांभाळ पुत्रांनी करायला पाहिजे यासाठी कायदा करावा लागला. हे काही माणसाच्या सभ्यपणाचे लक्षण नाही. अर्थात याला दोन्ही बाजूने कारण आहे. सासू सुनेला मुलीसारखे वागवत नाही. मुलाचे लग्न झाल्यावर मातापित्याला वाटते की ही सून घरी आल्यापासून मुलगा आपले ऐकत नाही, घरामध्ये पूर्वीसारखा वागत नाही. सासूला स्वयंपाकघराचा ताबा आणि मुलगा आपल्याकडून सून हिसकावून घेते असे वाटते. या आणि अशा कारणाने
पुढील पिढीजवळ जुळवून घेतले जात नाही. मुलाला आईवडिलांनी काही चांगले केल्याचे फारसे महत्त्व नसते, कारण ती त्यांची जबाबदारीच असते. परंतु बालपणापासून आईवडिलांचा धाक, बोलणी, दम, मार खाल्लेला मुलाच्या चांगल्या लक्षात राहतो. यातच 2 भाऊ असले तर आई ज्याच्याकडे राहते तेथे दुसऱ्या मुलाचे गुणगान गात असते. संपत्तीची समान वाटणी झाली नाही असे दोघांनाही वाटत असते. 2 पिढ्यांमधील अंतर वृद्धांना भरून काढता येत नाही. वडील मुलाच्या पायाचे माप स्वतःच्या मापाचे झाल्यावर त्याच्या पायरीवर जाऊन वागत नाहीत, त्याला मित्रासारखे वागवत नाहीत. मुलगाच असे नव्हे तर वृद्धांना नातवंडाजवळ त्यांच्या पायरीवर जाऊन वागता येत नाही. येथे दुरावा निर्माण होतो, तो प्रसंगानुसार वाढत जातो. या आणि अशा कारणामुळे मुलगा मोठा झाल्यावर त्याला आईवडिलांबद्दल द्वेष वाटू लागतो. मुले त्यांच्याजवळ नीट वागत नाहीत, काही कृतज्ञपणे वागतात, माया पार वाहून जाते. तथापि जेथे आईवडील पुढील पिढीजवळ मोकळेपणाने राहून त्यांची जीवनपद्धती स्वीकारतात तेथे वृद्धांचा सांभाळ उत्तम प्रकारे केलेला आढळतो. या कलियुगाचा धडा गिरवण्याला पर्याय नाही. 4. हे कामवासनेचे गुलाम होऊन स्त्रीला देवासमान मानतील. कलियुगात कामना फार आत्यंतिक टोकाला गेली आहे. कामना महाभयावह आहे. स्त्रीलंपट इतक्या टोकाला जातात की ते बाईसाठी वेडेपिसे होतात. ते ती म्हणेल तसे स्वबुद्धी हरवून करतात. त्यांना बाई सर्वस्व असते. बाई हुशार असते. ती पुरुषाची बाईल बुद्धी बरोबर हेलते. त्याला आपल्या मायाजालात अडकून आपले गुलाम करते. त्याची सर्व संपत्ती लुटते आणि मग त्याला हाकलून देते. अशी धनिक वळीक बाळे बाईमुळे रस्त्यावर येतात. म्हातारपणी भीक मागायची वेळ येते. असा बाईलबुद्ध्या विवाह झालेला असला तर त्या कुटुंबाची पार वाट लागते. कलह नित्याचा होतो. आत्महत्या करण्यापर्यंत मजल जाते. देवर्षी नारद मुनीने ब्रह्मदेवाजवळ कलियुगाची जी आणखी चिंता व्यक्त केली आहे ती आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.